लेकिन राजनीति में जंग जारी रहेगा जब तक आप तानाशाही, हाँ, या जिस प्रकार के भ्रष्टाचारियों को साथ लेकर आप सरकार चला रहे हो, ये जब तक चलेगा तब तक हमारा एक ये राजनीतिक जो संघर्ष है वो जारी रहेगा। मोदी जी ने कहा था, मोदी मोदी यांनी यांनी काल असे बोलले काल होते, की देवेंद्र शरद फडणवीस पवारांची- याच्यात पुढे असे बोलले होते की राज ठाकरे की उद्धव ठाकरे, देवेंद्रजी असे बोलले होते की राज ठाकरे माझे मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझे शत्रू नव्हे. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अडवाणी साहेब, आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही, मित्रांना लाथ घातली. त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं. पण राजकारणामध्ये काही असंभव नसतं. मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे. या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक, माननीय शरद पवार असे अनेक नेते झाले. त्यांनी व्यक्तिगत सुडाचं राजकारण कधी केलं नाही किंवा सेंट्रल एजन्सी, पोलीस यांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावलं नाही. हे सत्य आहे. ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला. ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करताय. पर्यावरणाचं संतुलनावर आपण बोलतोय तर पुष्पगुच्छ, विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ, देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य, बदलांचं नाही बदलाचं राजकारण मी करणार आहे हे, आणि आता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत समजायचे? नाही, संकेत नाहीये. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा